आपल्यासोबत आहेत काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे। प्रणितीजी, आपल्या भावना या दुःखद बातमीच्या प्रसंगी। असं CWC मध्ये बेळगावमध्ये होतो आणि तिथे अनेकदा मनमोहन सिंगजींचा उल्लेख पण करण्यात आला, त्यांच्या कामगिरीबद्दल उल्लेख करण्यात आला, त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि कोणाला माहिती होतं की काही क्षणातच आम्हाला त्यांना श्रद्धांजली द्यावी लागेल। हा जो दुःखाचा डोंगर फक्त काँग्रेस कुटुंबियावर नाही पण पूर्ण देशावर, कारण का असे प्रधानमंत्री मला नाही वाटत आता परत भारताला मिळतील आणि फक्त एक प्रधानमंत्री म्हणून, एक अर्थतज्ञ म्हणून त्यांनी अतिशय सुंदर असं काम आपल्या भारताचं नाव लौकिक केलं त्या ठिकाणी आणि पूर्ण देशात जगात रिसेशन चालू असताना पण मनमोहन सिंगजींच्या पॉलिसीमुळे आपल्या देशातली इकॉनॉमिक परिस्थिती स्थिर राहिली। शांततेत त्यांनी क्रांती घडवली एकंदरीत आणि अक्रॉस पार्टी लाईन्स आज लोक शोक व्यक्त करतात। आम्ही देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। प्रणितीजी, आपण स्वतः खासदार म्हणून असाल किंवा आपले पिताश्री जेव्हा त्यांच्या सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री होते, खूप जवळून काम केलं माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत, त्यांच्या प्रत्येक कॅबिनेट मध्ये होते आणि आता जेव्हा ती न्यूज आली तेव्हा त्यांना पण ते पण खूप बेचैन झाले आणि त्यांना अजूनही विश्वास होत नाही। त्यांच्यासाठी ऍक्च्युली खूप एक मोठा पर्सनल लॉस आहे। अर्थात प्रणितीजी, सगळ्यांच्याच आठवणी दाटून येत आहेत। मगाशी अनेक कपिल सिब्बल सारखे नेते सुद्धा बोलत होते। तुमची अशी एखादी खास आठवण तुम्हाला शेअर करायला आवडेल का? नाही, मी त्यांना माझ्या वडिलांचे जेवढे शपथविधी होते त्याच्यासाठी त्या वेळेस त्यांना बघितलंय। रिपब्लिक डेच्या परेड, म्हणजे मी लहान होती पण तरीही रिपब्लिक डे असेल सोलापूरला ते येऊन गेले त्यावेळेस त्यांची माझी, आणि एक स्मित हास्य असतं, नेहमी हसणारं, शांत असणारे आणि शांत, म्हणजे एकदम शांत पण अतिशय उत्कृष्ट काम करणारे असे, म्हणजे एक आदरच मनात नेहमी असायचा। प्रणितीजी, धन्यवाद। आपण या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, आमच्या सगळ्यांसाठीच या आपल्या अतिशय मौलिक आहेत। प्रणिती शिंदे बोलत होते आपल्यासोबत।